हॅलो गाईज, मी जान्हवी घाडी अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आम्ही चाललो आहे इंदोरला। तिथे कुठे जाणार आहे आम्ही तिकडे गेल्यावरच तुम्हाला दाखवणार आहे। आणि आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे, सो लेट्स गो। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही चाललो आहे ठाणे स्टेशनला। तर आता आम्ही मुंबई सेंट्रलला आलेलो आहोत, कारण की आमची ट्रेन मुंबई सेंट्रलवरून आहे। तर आम्ही इकडे ठाणे टू दादर आणि दादर टू मुंबई सेंट्रल असं करत आलेलो आहोत। हे आहे आमच्या ट्रेनचे नाव आणि आमचा ट्रेनचा कोच खूपच पुढे आहे आणि आम्हाला तिथपर्यंत चालत जायचं आहे। सो आता फायनली आम्ही आमच्या सीट्सवरती येऊन बसलेलो आहोत। इकडे पप्पा, काका, इकडे माझी दीदी, मम्मी आणि मी आहोत। बरोबर आता ट्रेन सुटायची वेळ झालेली आहे आणि मी पण चालली जेवायला, कारण की आम्ही घरूनच जेवण घेऊन आलेलो आहोत। तर चला, तर हे जेवण आम्ही घेऊन आलेलो आहोत, या तुम्ही पण जेवायला। तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे। इकडे पप्पा आणि काका गप्पा मारत बसलेत, मी इकडे वरच्या सीटवरती बसले आहे आणि इकडे खालती मम्मी आणि दीदी दोघी बसलेल्या आहेत। तर आता मी जाऊन झोपते। सो बाय, गुड नाईट। बोला, तर आत्ता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि ट्रेन थांबली वरोदा स्टेशनला। गुड मॉर्निंग गाईज। तर आत्ता वाजले सकाळचे 6:45 आणि आता आम्ही नागदा स्टेशन क्रॉस करून पुढे निघालेलो आहोत आणि इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे। म्हणजे हे सगळं धुकं पसरलेलं आहे आणि हळूहळू सूर्यसुद्धा वर येतो आहे, हे बघून फारच छान वाटतं आहे। तर आता आम्ही इंदोर स्टेशनला फायनली पोचलेलो आहोत। आता आम्ही बाहेर जाऊन नाश्ता करणार आणि मग कॅब बघणार आहे, कारण की आम्हाला इथून डायरेक्ट ओंकारेश्वरला जायचं आहे। तर तुम्हाला आता समजलंच असेल की आम्ही नक्की कुठे चाललेलो आहोत। तर आम्ही 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वर इथे चाललेलो आहोत, जे इंदोरमध्ये आहे। तर आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत। हे हॉटेल स्टेशनच्या बाहेर आल्यावरतीच अपोजिट साईडला आहे आणि ह्या हॉटेलमध्ये भेटते घमंडी लस्सी। मी तर फर्स्ट टाईमच ऐकलं आहे नाव। आलू पराठा। तर आम्ही ऑर्डर केलेला आहे छोले भटुरे आणि आलू पराठा। तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्हाला फायनली कॅबसुद्धा भेटलेली आहे। इंदोर स्टेशन टू ओंकारेश्वर आम्ही आता कॅबने जाणार आहोत। ओंकारेश्वर पहले गए आप? नहीं, पहली बार ही आ रहे हैं। आपने वहाँ का क्या जानकारी निकाला कुछ? सिर्फ मंदिर जाने का ये सोचा था। ओंकारेश्वर का ही सुना है और कुछ भी सुना है आपने? नहीं, मुझसे ओंकारेश्वर का यूट्यूब पे देखा। तो आपको मैं जो बताऊंगा उसको आप गौर से सुनिएगा। बोलो। ओंकारेश्वर में ज्योतिर्लिंग बमलेश्वर है। हाँ, वो बाजू में ही है ना। हाँ, ये एक बड़ी जनरल नॉलेज की चीज़ है। लोग सिर्फ ओंकारेश्वर का दर्शन करके चले जाते हैं और सोचते हैं उनका ज्योतिर्लिंग हो गया, बाकी ज्योतिर्लिंग बमलेश्वर रहता है। अच्छा। ओंकारेश्वर में भीड़ ज़्यादा रहता है और बमलेश्वर में कम रहता है, क्योंकि लोगों का जनरल नॉलेज नहीं होना। आप ओंकारेश्वर जाएंगे तो थोड़ा भीड़ मिलेगा आपको और बमलेश्वर में इजीली दर्शन हो जाएंगे आपको, क्योंकि 70% जनता जो है ओंकारेश्वर का दर्शन करके चली जाती है और जिनको नॉलेज रहता है वो 2 ही मंदिर दर्शन करते हैं। दोनों का दर्शन लेने का? दोनों का दर्शन कीजिए और ज्योतिर्लिंग बमलेश्वर ही है। अच्छा। वो दोनों मंदिर पास पास ही है ना। नदी के उस पार ओंकारेश्वर, इस पार बमलेश्वर, सामने ही है 2 ही मंदिर।
बोट में बैठ के जाना पड़ता है। बोट में ब्रिज से पैदल जैसी आपकी इच्छा हो। अच्छा, अनिवार्य नहीं है कि आप बोट में जाओ। तर आम्हाला कॅबवाल्या काकांनी असं सांगितलं की तुम्ही आता ओंकारेश्वरला जात आहात, ते तिकडे गेल्यावरती तिकडे 2 मंदिर आहेत. एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेलं, आणि दुसरं आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. तर ते मंदिर कोणाला जास्त माहिती नाही आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्ही तिकडे गेलात तर तिकडे पण जाऊन दर्शन करा. ते मंदिरसुद्धा बाजूलाच आहे. तर ही आहे नर्मदा नदी, आणि आज पितृ अमावस्या आहे म्हणून आज खूप गर्दी आहे इकडे. आणि कॅबवाल्या काकांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या अमावस्याला भूतनी अमावस्या असंही म्हटलं जातं. ह्यावेळेस ओंकारेश्वरच्या मंदिरात खूप प्रचंड गर्दी असते असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या प्रकारे इकडे माणसं दिसत आहेत त्याच्यावरून अंदाज लावता येतो आहे की केवढी गर्दी असेल मंदिरात. तर बघूया. भूतनी अमावस्या म्हणजे जे अघोरी विद्या करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास असतो. बरोबर. तर फायनली आता आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोचलेलो आहोत, आणि हे आहे तिथलं श्री गजानन महाराज संस्थेचं भक्त निवास, जे मंदिरापासून जवळच आहे. आणि इथला परिसर तुम्ही बघू शकतात, अतिशय सुंदर आणि साफसुथरं, म्हणजे व्हिडिओतूनच एवढं साफ दिसतंय. तर तुम्ही लाईव्ह बघितलं तर तुम्हाला फारच आवडेल. आणि हे भक्त निवास आपले शेगावचे गजानन महाराज त्यांचंच आहे. जे शेगावला गेले असतील त्यांना आयडिया असेल की तिथले भक्त निवास कसे आहेत, कारण की मी शेगावला जाऊन आलेली आहे आणि मी बघितलेलं आहे. सेम असंच आहे ते. खूपच छान वाटतं आहे इकडे आल्यावरती. हे आहे मंदिर गजानन महाराजांचं. तर इकडे असे रूम्स आहेत, आणि चला मी तुम्हाला आमचा रूम दाखवते. तर आम्ही आमचा रूम 24 तासासाठी घेतलेला आहे, आणि त्याचे चार्जेस आहे 750 रुपये. तर हा आहे आमचा रूम. हा आहे 5 बेडवाला हॉल. इकडे असंच बोललं जातं, आणि इकडे वॉशरूम वगैरे सगळं रूममध्येच आहे. तर हे जे तुम्ही समोर बघतायत या आहेत अहिल्याबाई होळकर, आणि इंदोरमध्ये यांचा होळकर वाडासुद्धा खूप फेमस आहे. तर आता व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे, आणि तुम्ही ह्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही ठाणे ते इंदोर कसा प्रवास केला, आणि ह्या व्लॉगचा सेकंड पार्टसुद्धा लवकरच येणार आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.